बाबा तुम्हीच होते, बाबा तुम्हीच होते, होते तुम्हीच आई, बाबा तुम्हीच होते, होते तुम्हीच आई. तुमच्या शिवाय मुझे, तुमच्या शिवाय मुझे आजही, तुमच्या शिवाय मुझे नाही कुणीच नाही, नाही कुणीच नाही, कुणीच नाही, कुणीच नाही, कुणीच नाही. विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा उत्सव जगभरामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. अर्थातच न्यूज 18 मराठी आज पोहोचला आहे त्यांच्या जन्मगावी, म्हणजेच मध्य प्रदेशातलं महू, जे आंबेडकर नगर म्हणून ओळखलं जातं. आणि आत्ता आपण आहोत बरोबर तिथे जिथे बाबासाहेबांचा जन्म झाला. आणि इथे जे आपण बघतोय या ठिकाणी बाबासाहेबांच्या अस्थी ठेवण्यात आलेल्या आहेत. आणि या अस्थींचं दर्शन घेण्यासाठी, त्यांच्या विचाराचं दर्शन घेण्यासाठी म्हणून दरवर्षी न चुकता लाखो अनुयायी इथे येत असतात. ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं येतात, देशभरातल्या कानाकोपऱ्यातनं येतातच. आणि अर्थातच इथे येऊन त्यांना काय मिळतं हा पहिला प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी म्हणून किंवा या प्रश्नाचं उत्तर विचारण्यासाठी माझ्यासोबत आत्ता गझल नवाज भीमराव पंचाळे सर आहेत. खरं तर हा प्रश्न मोठा आहे. इथे काही मिळणार नाही आल्यानंतर, म्हणजे कर्मकांडातलं जे गोष्टी आहेत, प्रसाद आहे, तीर्थ आहे, असं काही मिळत नाही. मिळतंय का इकडे? तुम्ही दरवर्षी किंवा अनेक वेळा न चुकता इकडे येता. चुकता येते. कुठल्या असुविधा सुविधा कशाचाही विचार न करता केवळ बाबासाहेबांवरची श्रद्धा कशी व्यक्त होईल, त्यांच्यावरचं प्रेम कुठल्या प्रकारे व्यक्त करून कुठल्या प्रकारे नको असं जेव्हा होऊन जातं, तेव्हा हे आपल्यासारखे लोक ती श्रद्धा व्यक्त करण्यासाठी, ते प्रेम व्यक्त करण्यासाठी कुठेही जाऊ शकतात. तसे ते महूला येतात, जसं मी येतो. आणि माझ्यासाठी तर हा घोट घेत आहे, है ना? हा घोट घेत आहे, हा घास घेत आहे, हा घोट घेत आहे, हा घास घेत आहे. तुमच्यामुळेच बाबा मी श्वास घेत आहे, मी श्वास घेत आहे. आणि तो श्वास अधिकाधिक मोकळा व्हावा, माझा मला नीट घेता यावा. आणि ती श्रद्धा मला अलोट माझ्या मनात भरलेली श्रद्धा ती व्यक्त करण्यासाठी मी पण इथे येतो. पण मग ह्या सगळ्या श्रद्धेतनं त्यांना कुठेही देवत्व प्राप्त करण्याचं, देण्याचा कोणाचाही मानस नाहीये. मानस नाही, काही शक्यताच नाही, तो भावच कुठे नाहीये. बस फक्त श्रद्धा, निखळ श्रद्धा. आणि बाबासाहेबांचं जे अलोट कार्य त्यांनी केलेलं आहे, आपल्याला आपल्या उत्थानासाठी जे केलं आहे, जो झिजवला आहे त्यांनी स्वतःला, त्याचं भान आहे ना. किंवा ते उतराई होण्यासाठी काय करू आणि काय नको असं सगळ्यांना सुद्धा. मग त्याच्यासाठी ती कुठेही जाऊ शकते, मी कुठेही जातो. पण दादा, खर तर दोन महत्वाच्या विषयावर आधी इथे येतो. बाबासाहेबांचा जन्म इथे झाला आणि जगभरातली लोक त्यांना आपलंच म्हणतात. इथे येण्याचं प्रयोजन काय होतं कुटुंबाचं, त्याबद्दल थोडक्यात आधी सांग. बाबासाहेब इथे जन्मले कारण बाबासाहेबांचे बाबा सैन्यात होते आणि त्या सैन्याची छावणी इथे होती. मऊ ही मोठी छावणी आहे, आजही तुम्हाला सगळं दिसतं. त्या छावणीत त्यांचं घर आणि इथे त्यांची कर्मभूमी म्हणून ते इथे राहिले आणि इथे त्याचा जन्म झाला. ते सगळं इथे तसं आहे ठेवलेलं. मागच्या वेळेस आलं तेव्हा सगळं आम्हाला दाखवलं होतं. आज तरी अलोट गर्दी आहे, दर्शन होईल की नाही असं वाटत होतं आज. पण मग पिढ्यानपिढ्या जे विषमतेच्या जोखडात बंधनात होते, अशा समाजाला बाबासाहेबांनी मुक्त करण्याचं काम, जे सगळ्यात महत्वाचं काम जे केलेलं आहे, ते कुणालाही भविष्यात नाही कधीच करता येणार, शक्यच नाही. ते बाबासाहेबांनी अथाक परिश्रमाने केलं, स्वतः सगळ्या हालअपेष्टा सोसून केलं. आणि ती जाणीव या समाजाला, ती जाणीव आपल्या लोकांना आहे. ती जाणीव सगळ्या मानवजातीला असायला हवी. आणि ती जाणीव जशी सगळ्या मानवजातीला होईल तेव्हा क्या बात है, बाग बाग हो जाएगा दिल मेरा.
तुम्ही अजूनही म्हणजे इथे आल्यानंतर अतिशय नम्रतेने भावुकपणे दर्शन घेतलं आणि अजूनही इथे पायऱ्यावर बसून त्यांच्या आठवणींना उजाळा देतात. त्यांच्यापर्यंत कोणीच पोहोचायची, त्यांची उंचीच एवढी आहे. कोण पोहोचेल त्यांच्यापर्यंत, कसं पोहोचेल, कोणाची अवकात म्हटलं मी, अवकात खरंच नाहीच तो शब्द वापरला म्हणजे अवकातच नाही हो. कसं पोहोचणार? फक्त त्यांच्या विचारांचं दर्शन आपलं घेणं आणि ती अनुभूती, तो अनुभव स्वतःमध्ये बांधून घेणं, त्या विचारांची जाणीव ठेवणं, ती जाणीवच ठेवली पाहिजे फक्त. बाकी काही नाही केलं तरी चालेल. खरं तर त्यांनी काय दिलं म्हणण्यापेक्षा त्यांनी काय काय दिलं असं म्हणावं लागेल. एवढं म्हणजे बापरे बापरे. त्या काळात जेव्हा त्यांनी राज्यघटना लिहिताना आत्ताच्या परिस्थितीचा देखील विचार केला, परंतु त्यांचा जो महत्वाचा मूलमंत्र शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, तो अजूनही उर्मितेला ऊर्जा देणारा आहे. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आपण शिकलो पण संघटित नाही झालो आणि संघर्षही कमी पडतोय. अशी अवस्था आज असली तरी पण काळ आहे. बाबासाहेबांचं जे उदात्त आणि इतक्या उंचीचं जे तत्वज्ञान आहे आणि जे समतेचा विचार आहे तो पटणारच आहे. न पटून सांगेल कोणाला जग, तो पटणारच आहे. आणि आज ना उद्या जगाचे डोळे उघडतीलच, माझा विश्वास आहे. पण मग काय आहे, बाबासाहेब नावाचं आभाळ, त्यांच्या निळ आभाळ, त्यांच्या आभाळाविना आपण कल्पनाही करू शकत नाही आपल्या समाजाची, स्वतःची आजही नाही कल्पनाच नाही करू शकत. म्हणजे मी तर इथपर्यंत माझा विचार जातो की आपल्यातून जर बाबासाहेबांचं नाव जरी वजा करतो म्हटलं तरी आपण शून्यही राहत नाही, शून्यही उरत नाही, इतकं ते आहे. काय अजून काय काय सांगावं, काय बोल. पण मग इथे येणाऱ्याचं विशेष कौतुक वाटतं तुम्हाला? आताही जगभरामध्ये किंवा राज्यात आपल्या खास करून त्या पिशव्या घेतलेले, गरीब, परिस्थितीची पर्वा, सुविधेची पर्वा न करता अलोट गर्दीत येतात, जागा मिळेल तिथे झोपतात, पथारी पसरतात. कुठलं काय आहे, किती अथांग आहे हे प्रेम, हा जनसागर, आणि त्या जनसागराचं हे अलोट प्रेम किती अथांग आहे. म्हणजे बाबासाहेबांची जयंती नाचून करणारे वेगळे, वाचून करणारे वेगळे, डोक्यात घेणारे वेगळे, डोक्यावर घेणारे वेगळे, त्यापेक्षा कैक पटीने जास्त. हेच ग्रेट आहे. बाबासाहेबांना आपल्या विचारात उतरण्याचा प्रयत्न तरी करतात ना, तेच ग्रेट आहे. ते नाचून काय त्यांचं काय म्हणावं, डीजे वाजून करत असेल तर ते आता करू नये त्यांनी, ते डीजे वगैरे वाजवू नये. खरं सगळं परिस्थिती बघता पुन्हा एकदा त्यांचं संविधान सातत्यानं आठवत राहतं. ते आठवण होणं त्याची गरजेची आहे. त्या संविधानाचीच पारायण व्हावी अशी आत्ताची परिस्थिती आहे. प्रत्येकाने वाचलं पाहिजे. या निमित्तानं काय सांगाल? प्रत्येकाने संविधानाची पारायण केली पाहिजे, ते अंगीकृतच केलं पाहिजे. जसं संविधानाच्या त्या याच्या पहिल्याच पानावर लिहिलं आहे की ते अंगीकृत केलं पाहिजे. आपण वाचतच नाही तर अंगीकृत कसं करणार? ते अंगीकृत केलं पाहिजे. संविधानाच्या प्रती आपण घरात ठेवतो पण वाचत नाही, अशी परिस्थिती आहे. आणि मी कैकदा वाचलं, मला कळलं किती, नाही कळलं किती हा प्रश्न, पण मी श्रद्धेने वाचतो अजून. तुमच्या वैयक्तिक आयुष्यात म्हणजे अगदी बालपणापासून आतापर्यंत 75 वर्ष जेव्हा मागे वळून पाहता तुम्ही, तेव्हा बाबासाहेब कोणत्या वळणावर भेटत राहिले तुम्हाला? संघर्षाच्या काळात तर ती असणारच आहे. बाबासाहेब प्रत्येक वळणावर भेटतात, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर भेटतात. मला जेव्हा अपमानित होतो मी, तेव्हा मला ती अस्मिता जागी करण्याचं काम आहे बाबासाहेबांचा विचार देतो की नाही, मला इथे नाही असं वाकून चालणार, मला इथे तर्काने, माझ्या विचारांनी, बाबासाहेबांच्या विचारांनी त्याला उत्तर दिलं पाहिजे, इथे मला ठाम राहिलं पाहिजे. सगळीकडे असं लेचपेचं राहून नाही चालणार, तिथे आपण असलंच पाहिजे, ठाम असलंच पाहिजे. अशा प्रकारे त्यांचा विचार आणि त्यांचं जे दिलेलं सगळं आपल्याला आयुष्यात घबाड आहे, जे म्हणजे मुख्य म्हणजे परिस्थिती समोर झुकायचं नाही आणि अस्मिता गहाण ठेवायची नाही. सन्मानाने जगायचं. हा सन्मान ॲट द कॉस्ट ऑफ रिस्पेक्ट काही नाही करायचं. हे मी अगदी लहानपणापासून अंगी बांधवलेलं आहे. मनात पद, प्रतिष्ठा, पैसा हा सगळ्या गौण गोष्टी आहेत. जेव्हा
स्वतःचा सन्मान महत्वाचा, बाबासाहेबांनी हक्क देण्याचं तेच महत्वाचं काम केलेलं आहे. म्हणजे चौदार तळ्याचं पाण्याचा असू देत किंवा हो तर. ते विसरता कामा नये, आपले हक्क आपल्याला घेता आले. आणि एवढी दूरदृष्टी, एवढा विचार, समतेचा, देशाच्या प्रगतीचा एवढा विचार, म्हणजे काय काय सांगावं. कामगारांबद्दल सांगावं की स्त्रियांबद्दल सांगावं की पाण्याच्या नियोजनाबद्दल सांगावं की RBI बद्दल सांगावं की काय, म्हणजे इतकं अगणित आहे ते, इतकं मोठं आहे की आपल्याला सांगता सांगता ते नाकीनऊ येतील, इतकं मोठं आहे ते सगळं. पण जाता जाता 2 ओळी, नाही कुणीच नाही ते एक होतं किंवा तुमच्या आवडीचं. अगदी अगदी अगदी. खर तर मला यावेळी तेच आठवत आहे, बाबा तुम्हीच होते, बाबा तुम्हीच होते, होते तुम्हीच आई, बाबा तुम्हीच होते, होते तुम्हीच आई, तुमच्या शिवाय मुझे, तुमच्या शिवाय मुझे, आजही तुमच्या शिवाय मुझे नाही कुणीच नाही, नाही कुणीच नाही, कुणीच नाही, कुणीच नाही, कुणीच नाही. त्यामुळे आपण बघतोय ह्या भावना आहेत. बाबासाहेबांनी जो विचार दिला त्या जपण्यासाठीची ही बांधिलकी आहे, जी आपण या सगळ्यांच्या चेहऱ्यावर, इथे येणाऱ्या प्रत्येकाच्या भावात ते व्यक्त होते. आबालवृद्ध आहेत, महिला आहेत. तुम्ही कुठून आलाय? नागपूरहून. काय इथे येण्याचं कारण आहे? इथे बाबासाहेबांची जन्मभूमी आहे, इथं बाबासाहेबांचा जन्म झालेला आहे, म्हणून इथं या जागेला महत्व आहे. बरं, पण मग इथे येऊन काय ऊर्जा मिळते तुम्हाला? काय विचार त्यांचे बाबासाहेबांचे बहुत काही विचार मनामध्ये येतात आणि आम्ही त्यांच्या रक्ताचेच लोक आहोत. बरोबर, अभिमान आहे तुम्ही. जी आहे. आपण बघतोय, पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवतो, या ठिकाणी आपण त्यांच्या अस्थी ज्या ठेवलेल्या आहेत तिथे मी तुम्हाला घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. महू जे मध्य प्रदेशमधलं शहर आहे, आंबेडकर नगर म्हणून, त्या ठिकाणी अशा पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 1891 मध्ये जेव्हा जन्म झाला तो ह्याच ठिकाणी झाला आणि इथे आता अशा पद्धतीने एक या सगळ्या परिसराचा अशा पद्धतीने विकास करण्यात आला. आपण बघतोय अनेक ठिकाणाहून महिला आलेल्या आहेत. कुठनं आलाय तुम्ही? आम्ही बिलासपूर छत्तीसगडहून आलो आहोत. अच्छा, जी. काय इथे आल्यानंतर विचार मिळतो बाबासाहेबांचा? त्यांचे विचार तर खूप आहे. त्यांच्या सागरासारखा विचार आहे. त्यांच्या विचार असं शब्दामध्ये बोलू नाही शकत आम्ही, लेकिन त्याचा त्याग महिलांसाठी फारच आहे. आपल्या वडिलांना जसा विचार करू, काय वाटते तुम्हाला इथे आल्यानंतर? हिंदी में पूछिए, बोलिए ना. क्या लगता है आपको यहाँ आकर मुझे बहुत अच्छा लग रहा है और मेरी काफी दिनों से इच्छा थी कि मैं बाबा साहब की बहुत बड़ी फैन हूँ और मुझे लगता था कि जहाँ जिस धरती पर उन्होंने जन्म लिया मैं वहाँ जाऊँ और उसको मतलब नतमस्तक करूँ. और हम उनके विचारों पर चलने वाले बाबा साहब के अनुयायी हैं. हम बिलासपुर छत्तीसगढ़ से आए हुए महिलाएं हैं और हम बाबा साहब के विचारों को फॉलो करते हैं. हे खूप महत्वाचं आहे. बाबासाहेबांच्या विचारांचे पायीक असलेले सगळे एक अभिमान आहे या सगळ्यांमध्ये. अशा पद्धतीने आपण इथे यायचं, बाबासाहेबांच्या या जन्मभूमीचं दर्शन घ्यायचं, त्यांच्या अस्थींचं दर्शन घ्यायचं आणि खास करून त्यांनी जे विचार पेरलेले आहेत त्याचं दर्शन घ्यायचं. आपण बघतोय अनेक खेड्यापाड्यातनं ही मंडळी आलेली आहेत. तुम्ही कुठून आलाय? बेलखेडा, रिसोड तालुका. यवतमाळ जिल्हा? नाही, वाशिम जिल्हा. वाशिम जिल्हा. वाशिम जिल्हा. कसे आलात? ट्रेन. ट्रेनने आला. काय दरवर्षी येतं? काय इथे येऊन वाटते? काय अभिमान वाटतो तुम्हाला? अभिमान म्हणजे बाबासाहेबांची जन्मभूमी असल्यामुळे यावं वाटते पायासाठी, भेटीसाठी. कसं ठरवलं यावेळेस यायचंच आणि काही करून आपल्याला त्यांच्या जयंतीनिमित्त इथे यायचं हे ठरवलं होतं आधीच? ठरवलं यायचं, ठरवलं. आपण बघतोय अतिशय सामान्य कुटुंबातली ही लोक ज्यांच्यासाठी बाबांनी आपलं जीवन कार्य वेचलं, ती मंडळी आजही बाबासाहेबांना
विसरली नाहीत, विसरणार नाहीत आणि हीच खरी खरं तर या सगळ्या मधला विचारांचा बाबासाहेबांनी जो विचार दिला त्यातला एक अनुबंध दिसतो की ही मंडळी ज्यांच्या साठी बाबासाहेबांनी आपलं जीवन कार्य सगळं समर्पित केलं होतं ती मंडळी न विसरता इकडे येते. अर्थात ही जशी आपण आषाढी वारी बघतो तिथे विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी लाखो वारकरी दरवर्षी जसे पंढरपूरला जातात तशाच पद्धतीने बाबासाहेबांनी दिलेल्या विचाराचं जतन आणि पालन करण्यासाठी आचरण करण्यासाठी आचरणात आणण्यासाठी म्हणून ही सगळी मंडळी न विसरता इकडे दरवर्षी येत असते. अर्थात या सगळ्यांमध्ये एकच भाव आहे की बाबासाहेबांनी जो मूलमंत्र दिला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा तो जपण्यासाठी म्हणून हे आजही त्यांची सगळी अन्वय सिद्ध आहे. पुढे सुरज पाटील सर, गोविंद वाकडे, न्यूज 18 मराठी, महो.